नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एक्झिट पोलचे निकाल ज्यांची प्रतीक्षा होती ते 1 जूनच्या संध्याकाळी जाहीर झाले आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली. अर्थात देशामध्ये सगळ्यात जवळपास ज्या एजन्सी होत्या ज्यांनी हे सर्वेक्षण केलं त्यातून NDA प्रणित जे सरकार आहे तेच केंद्रामध्ये येईल अशा पद्धतीने सगळ्यांनी एक प्रकारे आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत. बहुतेक सगळ्याच एजन्सींनी 350 पेक्षा अधिक जागा NDAला मिळतील अशा पद्धतीने आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत. प्रामुख्याने लक्ष जे होतं ते होतं महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल, महाराष्ट्रामध्ये किती वेगळ्या पद्धतीचे निकाल लागतील अशा पद्धतीची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी महायुती आहे आणि महाविकास आघाडी आहे यांच्यामध्ये टक्कर होती आणि त्याच्यात महायुतीला जास्त जागा मिळतील असं बहुसंख्य जे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. काही कंपन्यांनी अगदी कट टू कट फाईट त्याच्यामध्ये असेल, अगदी अटीतटीची झुंज तिथे पाहायला मिळेल असंही म्हटलेलं आहे. पण कोणीही महाविकास आघाडी ही 30 जागा जिंकेल किंवा 35 जागा जिंकेल आणि महायुतीला अगदी 19 किंवा 15 जागा यावरच समाधान मानावं लागेल असं कोणी म्हटलेलं नाही. अर्थात हे सगळे जे अंदाज असतात हे सगळे खरेच ठरतात, अगदी तंतोतंत बरोबर असतात असं अजिबात कोणी म्हणत नाही. अनेक वेळेला हे अंदाज पूर्णपणे फसलेले आहेत, पूर्णपणे विरुद्ध निकाल लागलेले आहेत. पण सध्याची जर देशभरातली परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी कोणता बदल होईल. गेल्या 2 टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे देशामध्ये, त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल होईल आणि काँग्रेस प्रणित सरकार किंवा इंडिया आघाडी यांना लोक भरभरून मतं देतील अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ही पूर्ण बदललेली परिस्थिती कुठे दिसत नाही. आणि याचं कारण अनेक त्याची कारणं असू शकतात, अनेक गोष्टींमधनं ते दिसून येतं. त्यामुळे असं अनुकूल वातावरण इंडिया आघाडीला आहे अशी परिस्थिती नाहीच आहे. स्वतः इंडिया आघाडीमध्ये सुद्धा कधी एकजूट दिसली नाही, त्यांच्यामध्ये काही एकवाक्यता दिसली नाही. त्यांच्यात जे जे पक्ष आहेत ते एकमेकांविरुद्ध विविध राज्यांमध्ये उभे आहेत, एकमेकांच्या विरुद्ध लढत देताना पाहायला मिळत आहेत, संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वाधिक मतं लोक देतील अशी परिस्थिती नाही आणि हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे हे जे निकाल आहेत हे संपूर्णपणे खरे ठरतील, अगदी बरोबर असतील असं अजिबात नाही. पण त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जे आकडे दिले जात आहेत ते अगदी तंतोतंत बरोबर येतील असं नाही. महायुतीने 40 किंवा त्यापेक्षा अधिक जागा आम्हाला मिळतील असं म्हटलेलं आहे, तर महाविकास आघाडीने सुद्धा आम्हाला 35 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमके या आकड्यांच्या जवळपास कोण जाते हे आता 4 जूनला कळेलच. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर होता जो सातत्याने ज्याची चर्चा झाली, तो लोकांसमोर मांडला गेला, आणला गेला आणि तो म्हणजे सहानुभूतीचा फॅक्टर. आणि ती सहानुभूती कोणाला आहे तर ठाकरे गटाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सहानुभूती आहे असं वारंवार सांगितलं गेलं किंवा शरद पवार गटाला ही सहानुभूती आहे असं म्हटलं गेलं. ही सहानुभूती जी आहे ही कोणाला आहे, या सहानुभूतीचा कोणाला प्रभाव पाहायला मिळणार आहे, कोणाला त्याची फळं चाखायला मिळणार आहेत, हे प्रामुख्याने बोललं जात होतं. आता हे जे काही सगळे आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये महायुतीला अनेक ठिकाणी 30 पेक्षा अधिक जागा दिलेल्या आहेत, तर 2 ठिकाणी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीला 26 जागा मिळतील आणि महायुतीला 22 जागा मिळतील. कुणी म्हटलेलं आहे की महायुतीला 24 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील. म्हणजे एवढं कट टू कट झालेलं आहे. पण कोणी महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील, 35 जागा मिळतील, 33 जागा मिळतील असं कोणी म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की सहानुभूतीचा फॅक्टर जो आहे हाच केवळ एकमेव इथे कारणीभूत ठरेल आणि खूप मोठा बदल महाराष्ट्रामध्ये होईल असं होऊ शकत नाही. सहानुभूतीचा फॅक्टर हा कोणाला लागू होतोय तर उद्धव ठाकरे गटाला प्रामुख्याने. कारण कदाचित लोकांचा जो काही एक भावनिक नातं आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आहे. त्यामुळे जे एक नरेटिव्ह या सगळ्या प्रचारादरम्यान सेट करण्यात आलं, सातत्याने मांडण्यात आली भूमिका की बघा आमचं सगळं चिन्ह हिसकावून घेतलं, आमचं नाव हिसकावून घेतलं, वडिलांना चोरण्यात आलं, वडिलांचे विचार चोरण्यात आले,
माझ्या हातात आता काही नाही आहे, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, तरी तुम्ही माझ्यासोबत आहात, हे जे एक भावनिक आव्हान सातत्याने करण्यात आलं आणि विशेषतः मीडियाने सुद्धा हे सगळं वातावरण अशा पद्धतीनेच आहे संपूर्ण जनमानसामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार सुद्धा आपल्याला विचारताना दिसून आले की उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे, तुम्हाला काय वाटतं, किंवा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे मतदानावर, हे सातत्याने अशा पद्धतीने विचारलं गेल्यामुळे सहानुभूती आहे असा एक लोकांच्या मनामध्ये एक विचार आलेला असू शकतो. पण ही जी सहानुभूती आहे ही सहानुभूती त्याच्यात दिसली पण पाहिजे. मग जर समजा सहानुभूती असेल उद्धव ठाकरे गटाला, उद्धव ठाकरे गटाने या निवडणुकीमध्ये 21 जागा लढवलेल्या आहेत, मग 21 जागांपैकी निदान त्यांना 18 जागा 17 जागा तरी मिळाल्या पाहिजेत, कोणीतरी दाखवल्या पाहिजेत कुठल्यातरी कंपनीने, या ज्या एजन्सी आहेत त्यांनी. पण त्यापैकी कोणीही त्यांना 18 जागा 17 जागा दाखवलेल्या नाहीत. त्यांनी दाखवलेले आहेत ते 9 ते 14, किमान 9 जागा त्यांना मिळू शकतील किंवा कमाल 14 पर्यंत ते पोहोचू शकतात असा त्यांचा दावा आहे. स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही हे वाटू शकणार नाही की त्यांना 18 जागा मिळू शकतील 21 पैकी. मुळातच ज्या वेळेला एक संध शिवसेना होती त्यावेळेला गेल्या 2 टर्ममध्ये म्हणजे 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला शिवसेनेला 18 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांनी 21 जागात लढवलेल्या आहेत. लक्षात घ्या, ते 21 जागांपैकी त्यांना 18 जागा मिळालेल्या आहेत आणि यावेळेला 21 जागा लढवून त्यांना 18 जागा मिळतील का, कोणालाही त्यावर विश्वास बसणार नाही. कारण पक्ष जो आहे तो विभागला गेलेला आहे, दुभंगला गेलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आहेत 40 आमदार, त्यांच्यासोबत सुद्धा काही मतदार निश्चितपणे असणार, सगळेच मतदार त्यांच्यासोबत नसतीलही, पण उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा सगळे मतदार असतील असंही म्हणता येत नाही. त्यामुळे 18 जागा त्यांना मिळतील असा कोणी दावा त्यामुळे करत नाहीये. आणि त्यामुळे सहानुभूती असेल तर निश्चितपणे काही जागांवर त्यांना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो, पण सगळ्याच जागी सगळेच मराठी विशेषतः मतदार जे आहेत, जे शिवसेनेला मतदान करतात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात, ते सगळेच उद्धव ठाकरेंनाच करतील असं म्हणता येत नाही. ते एकनाथ शिंदेंच्याही उमेदवारांना करतील आणि त्यामुळे सहानुभूतीचा फॅक्टर जो आहे हाच इथे फक्त कारणीभूत ठरेल आणि मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे गटाचे सगळे उमेदवार निवडून येतील 18 ते 20च्या संख्येमध्ये असं अजिबात म्हणता येत नाही. आणि त्या सगळ्या या आकडेवारीमध्ये कोणी त्यांना 18 पर्यंत जागा दिलेल्या नाहीयेत. 9 ते 14 या दरम्यान त्यांना संख्या मिळेल, जागा मिळतील अशा पद्धतीने अंदाज व्यक्त केलेला आहे. बाकीचे 2 जे पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले त्यातले शरद पवार गट, त्यांनी स्वतःच आधी त्यांच्यापुरते 10 उमेदवार मागून घेतले. त्यांना माहिती आहे की आपण 15 निवडले किंवा अधिक जास्त जागी आपण उभे राहिलो तर आपल्याला काही फायदा मिळणं शक्य नाही. कारण यापूर्वी इतके वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा असं एकत्र होती, ती एकसंध होती, तेव्हाही आपण पाहिलं की त्यांना 2 अंकी कधी खासदार निवडून आणता आलेले नाहीत. जास्तीत जास्त 9 खासदार त्यांना निवडून आणता आलेले आहेत आणि गेल्या 2 टर्ममध्ये तर 4च खासदार एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस असताना निवडून आलेले आहेत. मग आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला जास्त उमेदवार मागून घेतले, जास्त जागा पदरी पाडून घेतल्या तर निवडून येतील का याची गॅरंटी शरद पवारांनी नसणार आहे. पण अर्थात त्यांनी 10 जागा त्यामुळे मागून घेतल्या, त्याच्यातही त्यांना मग काही एजन्सींनी 4 ते 6 अशा पद्धतीने संख्या दिलेली की एवढ्या जागा ते जिंकू शकतील. काही लोकांनी काँग्रेसला मात्र भरभरून मतं दिलेली आहेत की काँग्रेस जी आहे ती 7-8 जागांवर जिंकू शकेल. काँग्रेसकडे आहेत 17 जागा. आता 17 जागा त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्यापैकी 7-8 जागा जिंकतील असं ते म्हटलं जातं, तर ते कोणत्या आधारावर आहे? त्यांना तर कोणती सहानुभूती नाहीये, त्यांच्या संदर्भात सहानुभूतीचा प्रश्नच येत नाहीये. सहानुभूती सगळ्यात जास्त उद्धव ठाकरेंना असू शकते, असलीच तर शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती नाहीये, त्यांच्यात जी विभागणी झाली तेवढी, त्यामुळे, कारण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण काँग्रेसला तर सहानुभूती असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे काँग्रेसला 17 पैकी 10 जागा मिळतील, 12 जागा मिळतील अशी शक्यता वाटत नाही. आता ही का वाटत नाही तर आपण पाहतोय केंद्रामध्ये
काँग्रेसची काय स्थिती आहे सध्या हे आपण पाहतोय. गेल्या 2 निवडणुकांमध्ये त्यांची काय अवस्था झालेली आपण पाहतोय. ती पूर्णपणे बदललेली आहे 100%. असं अजिबात चित्र नाही. कुठल्याही आकडेवारीमध्ये असं दिलेलं नाही की काँग्रेसला भरभरून आता जागा मिळणार आहेत. आणि याचं कारण नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संपूर्णपणे प्रतिकूल वातावरण आहे अशी कुठे स्थिती नाही. काही निश्चितपणे उणीवा असतील, दोष असतील, लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, पण संपूर्णपणे नरेंद्र मोदींना किंवा एनडीएला प्रतिकूल वातावरण आहे अशी स्थिती कुठेच नव्हती. ती उलट काँग्रेसच्या बाबतीत होती, इंडिया अलायन्सच्या बाबतीत होती, कारण त्यांच्यात एक वाक्यता नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात लगेच काँग्रेसला सर्वाधिक जागा, भरपूर जागा कशा काय मिळतील 17 पैकी हा प्रश्न येतोच. आणि त्यामुळे सहानुभूती हा जो फॅक्टर असेल तर तो फक्त असलाच तर तो उद्धव ठाकरेंपुरताच आहे. शरद पवारांसाठी तो सहानुभूतीचा फॅक्टर असणार नाही. याचं कारण अजित पवारांनी वारंवार सांगितलं की आपण का बाहेर पडलो, काय कारण होती बाहेर पडण्यामागची, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे सहानुभूतीचा फॅक्टर जेवढा उद्धव ठाकरेंना असू शकेल त्यापेक्षा खूप कमी असेल आणि काँग्रेसला तर तो नाहीच आहे. त्यामुळे 35 जागा मिळतील असं जर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असेल आणि त्यामागे सहानुभूती हा जो फॅक्टर आहे असं म्हटलं जात असेल तर ती सहानुभूती काय इंडिया आघाडीला नाहीये. इंडिया आघाडीला सहानुभूती असं कोणीच म्हणत नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुरतीच ही सहानुभूती आहे असलीच तर, आणि ती सुद्धा मीडियाने ही दाखवलेली आहे. आणि मग ही सहानुभूती जर उद्धव ठाकरेंना असेल तर ती सगळ्याच मराठी मतदारांची असेल का? कारण मराठी मतदारच प्रामुख्याने शिवसेनेबद्दल विचार करतील मोठ्या प्रमाणात इतर मतदारांच्या तुलनेत. त्यामुळे ते मतदार एकनाथ शिंदेंकडेही वळलेले असतील, ते मतदार भारतीय जनता पार्टीकडे वळलेले असतील. त्यामुळे सहानुभूतीच्या जोरावर मतदान होईल आणि मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे गटाला 21 पैकी 18 जागा मिळतील असं जे म्हटलं जाते ते खरं वाटत नाही. त्यासाठी कोणताही तर्क देता येत नाही असं ज्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता, म्हणजे भलेही ते अंदाज जे ते तंतोतंत बरोबर येणार नाहीत असाही दावा केला जाईल. महाविकास आघाडीकडून म्हटलं जाते की हे सगळे आकडे जे ते फोल आहेत त्यात काय अर्थ नाही. पण तरी देखील सहानुभूती हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार मोठ्या संख्येने निवडून येतील. जेवढे आधीच्या 2 टर्ममध्ये निवडून आले तेवढेच यावेळी निवडून येतील असं मात्र पटवून देता येणं शक्य नाहीये. त्यासाठी कोणताही तर्क तिथे नाहीये. आपल्याला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.